नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या म्हणी खूप छान असतात. मी मुद्दाम त्या सांगत असतो. जखमेवर मीठ चोळणं, हिंदीमध्ये पण ती म्हण आहे. जले पर नमक छिडकणं. काही वेळेला समोरच्याला अधिक दुखवावं अशी इच्छा तुम्हाला झाली ना, की तुम्ही जखमेवर मीठ चोळता चोळता. शक्यतो कोणालाही जखम झाली तर माणुसकीचा हा भाग असतो, की त्याला काहीतरी मलमपट्टी लाव, औषधोपचार कर. काय हळद वगैरे घरात असेल ती आणून लावतात, की बापरे ह्याला लागलंय, जखम झाली, रक्त आलंय. आपल्या मनात ताबडतोब एक करुणा, दया निर्माण होते. पण ज्या वेळेला अशी जखम होणारा माणूस आगाऊ असेल आणि त्याला इजा झालेली असेल किंवा आपण केलेली असेल, अशा वेळेला सुद्धा जर ती जखमी व्यक्ती ही उर्मटपणे आणि उद्धटपणे वागत असेल, तर मग आपण त्याची जखम त्याला पुरेशी यातना देत नाही असं वाटून त्याला अधिक दुखावं, त्याला अधिक वेदना यातना व्हाव्यात म्हणून आपण सुडाला पेटल्यासारखे वागतो. त्याला म्हणतात जखमेवर मीठ चोळणं. कारण जखमेवर कुठेही क्षार लागला की अक्षरशः जीवाचा आकांत होतो. तुम्हाला बघ, खाताना बिताना हाताला एखादी काहीतरी बारीक ब्लेड लागला असेल आणि जखम झाली असेल, तर जेवणामध्ये जे थोडस मीठ किंवा थोडीशी मिरची असते, ती त्या जखमेला लागली तरी असं होतं. तेव्हा त्याला जखमेवर मीठ चोळणं म्हणतात. पण ते माणसं सहसा कोणाच्या जखमेवर मीठ चोळत नाहीत. ते अमानुष असत. पण काही वेळेला अशी माणसं वागतात आपल्याशी, की आपल्याला त्यांना झालेल्या जखमेवर फुंकर घालण्यापेक्षा मीठ चोळावं असं वाटतं. आणि तीच गोष्ट सध्या गाजत असलेल्या धुरंधर सिनेमाचा जो नायक आहे रणवीर सिंग याने केलेली आहे. आता ते पहिला धुरंधर किंवा दुसरा भाग यांनी किती धंदा केला त्या सगळ्या गोष्टीला मी फारशी किंमत देत नाही. त्या चित्रपटाच्या निमित्ताने जे काय राजकारण खेळलं गेलं, ते राजकारण मला महत्वाचं वाटतं. की आल्यापासून आणि त्या चित्रपटाचं कथानक बघितल्यानंतर आणि ती चित्रपट काढणारी मंडळी बघितल्यानंतर राजकारण सुरू झालं. यामध्ये गुंतलेली जी माणसं आहेत ती तशी तुलनेने हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये नावाजलेली किंवा फार कौतुकाची किंवा सेलिब्रिटी वगैरे नाही आहेत. ज्यांनी एक प्रकारे गेले 30-40 वर्ष हिंदी चित्रपटसृष्टी ओलीस ठेवलेली आहे. आम्ही सांगू ते धोरण आणि आम्ही बांधू ते तोरण. आम्ही सांगू ती कथा आणि आम्ही सांगू ती कलाकृती, अशा थाटामध्ये जे लोक चांगल्या कलावंतांना डांबून ठेवत होते, तुच्छ लेखत होते, ताश्कंद फाईल पासून काश्मीर फाईल वगैरे काय असेल, काश्मीर स्टोरी किंवा केरला स्टोरी वगैरे, हे सगळे व्हॅक्सिन वॉर, हे सगळे सिनेमा बघा. मग तुम्हाला कळेल की जाणीवपूर्वक जे सिनेमा लोकांना आवडतील अशा सिनेमाला किंमत द्यायची नाही. किंबहुना त्यांच्या अडचणींमध्ये भर टाकायची. व्हॅक्सिन वॉर सारख्या सिनेमाला या पुरोगामी पत्रकारांपासून राजकारण्यांपर्यंत बंगालमध्ये थिएटर मिळताना मारामार झाली होती. पत्रकार परिषदेमध्ये प्रमोशनसाठी गेलेला तो कोण होता, विवेक अग्निहोत्री, त्याची हुरियो करण्यापर्यंत मजल गेली होती. प्रोपगंडा फिल्म म्हणायचं, बघणाऱ्यांना आवडले पण त्याला प्रोपगंडा फिल्म म्हणायचं. आणि तुम्ही जे तुमचे राजकीय प्रोपगंडा आणि राजकीय अजेंडा घेऊन कथानकात घुसवून भारतातल्या हिंदूंना सतत जखमी करत राहिलेला आणि त्याच्या जखमेवर मीठ चोळायचं, तो कोण, FM हुसेन का कोण होता आठवतो तुम्हाला?
महान चित्रकार, त्याचं चित्र त्या 4 रेघोट्या काढल्या तरी करोडोला विकत घ्यायची किंवा विकून दाखवायची. आणि मग तो महान कलावंत आहे. आणि तो काय करतो, तो सरस्वती किंवा भारतीय किंवा हिंदू दैवदैवतांची नग्न चित्र काढतो आणि म्हणून त्याला कलात्मक म्हणायचं, जेणेकरून हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील, हिंदूंच्या धर्मभावनांची लाथाडी करायची, त्यांना पायदळी तुडवायचं, हा ज्यांचा अजेंडा आहे, अशा लोकांनी माध्यम, कलाक्षेत्र, चित्रपट क्षेत्र इतकं काबीज करून ठेवलं होतं की तिथे दुसऱ्याला पाय ठेवायलाही जागा नाही. शैक्षणिक पाठ्यक्रम ठरवणाऱ्या संस्था, विद्यापीठ, सगळीकडे ह्या लोकांची इतकी रेलचेल झाली होती की मी हिंदू आहे असं सांगणं सुद्धा गुन्हा झालं होतं. देशातली महान युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, तिथे काय घोषणा होणार, भारत तेरे तुकडे हो गे इंशा अल्लाह, आणि ते स्वातंत्र्य आहे. असे लोक धुरंधरमुळे जखमी झालेले आहेत, विव्हळतायत, रडतायत, बोलायची हिंमत नाहीये. कारण विरुद्ध बोलल्यानंतर काय होतं हे आता जनता दाखवायला लागलेली आहे. सिनेमा समीक्षक संघटना जी आहे तिची अध्यक्षाच हा सिनेमा कसा भिकार आहे आणि प्रोपोगंडा आहे असं परीक्षण लिहिते. लोकांची रिॲक्शन बघितल्यानंतर तिला ते परीक्षण आणि काय ते समीक्षा आहे ती मागे घ्यायची पाळी आली, नामुष्की आली. कारण अशा प्रतिक्रिया येत नव्हत्या. हिंदू आता कृतीतून उत्तर द्यायला लागलेला आहे. तुम्ही नाकारा, प्रोपोगंडा म्हणा, आम्ही तोच सिनेमा बघणार. धुरंधरवर ज्या प्रकारे प्रेक्षक तुटून पडलेला आहे, जाऊन भरभरून सिनेमा बघतायत, 2दा 4दा 5दा बघतायत, आणि धुरंधरचा धंदा झाला पाहिजे याकडे सामान्य प्रेक्षकाने लक्ष पुरवलेलं आहे. आणि हे सगळे करोडाचे नाटकं करणारे जे बॉलिवूड वाले होते त्यांना जमीनदोस्त करून टाकलेलं, जमीनदोस्त केलेलं. आणि अशा चित्रपटाचा नायक कोण आहे, रणवीर सिंग. त्या रणवीर सिंगने काल म्हणजे काय 10 एप्रिलला एक असं काही कृती केली, 10 का 9 तारीख महत्वाची नाही, पण तो अचानक नागपूरला पोहोचला. आणि नुसता नागपूरला गेला नाही, अचानक नागपूरला गेला. नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार आणि पूर्व सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन तिथे मत्था टेकून हा रणवीर सिंग पुढे संघाच्या मुख्यालयात जाऊन आजचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांना भेटला. त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली आणि थेट विमानतळावर गेला आणि मुंबईला परतला. याला जखमेवर मीठ चोळणं म्हणतात. तुम्ही प्रोपोगंडा म्हणत होता ना, ओके. तुम्ही माझ्याकडे हिंदुत्ववादी म्हणून बोट दाखवता ना, ओके. मला तो कलंक वाटत नाही, मला तो अभिमान वाटतो. हे दाखवण्याचा उत्तम मार्ग रणवीरने चोखाळला. काल परवा एका सिने नियतकालिकाच्या बक्षीस समारंभावर डझनभर तरी पारितोषिक धुरंधरला मिळाली, पण धुरंधरच्या सगळ्या लोकांनी त्या पारितोषिक वितरणावर बहिष्कार घातला होता, गेलेच नाही. पण त्यातून एक सगळ्यात मोठी गोष्ट या सगळ्या लोकांनी केली की तुमच्या पुरस्काराला, तुमच्या पारितोषिकाला आम्ही कवडीची किंमत देत नाही. हु आर यू, हे फार महत्वाचं असतं मित्र. ज्या लोकांनी मोदी सत्तेत आल्यानंतर नको ती निमित्त काढून पुरस्कार वापसी केली होती,
त्यांना धडा शिकवण्याचा इतका उत्तम मार्ग नव्हता की तुम्ही पुरस्कार वापसी केली होती ना, आम्ही पुरस्कार घ्यायलाच येत नाही, काम संपलं. तुम्ही पुरस्कार देणारे कोण? तुमच्या पुरस्काराची किंमत काय, लायकी काय? आम्हाला तुमचे पुरस्कार नकोत. ही भूमिका जी धुरंधरच्या कला संचाने घेतली त्यांना हॅट्स ऑफ. आणि कारण सरळ होतं. या सगळ्या पुरस्कार ठरवणाऱ्या, देणाऱ्या वगैरे लोकांमध्ये जो भरणा आहे तो पुरोगाम्यांचा भरणा आहे आणि हे सगळेच्या सगळे हिंदू विरोधी आणि पाकिस्तानवादी आहेत. तर त्यांच्याकडून कुठलाही पुरस्कार घेणं हा सुद्धा हिंदूंचा अपमान आहे. हेच धुरंधरच्या सगळ्या कला संचाने, कलावंत संचाने एका कृतीतून दाखवून दिलं, बोलले नाही. आदित्य धर असो किंवा तो रणवीर सिंग असो किंवा आणखीन कोणी असो, त्या धुरंधरच्या एकूण टीम मधले कोणीही असो, कोणीही असल्या लोकांविरुद्ध एक चकार शब्द उच्चारलेला नाही. टीका झाली, त्याला कलंक म्हटलं गेलं, पण त्याला उत्तर देण्याची सुद्धा तुमची लायकी नाही हे गप्प राहून दाखवता येतं. तो सुद्धा एक प्रकारचा आविष्कार असतो. धुरंधरचा सगळा कला संच हा किती कलात्मक आहे की आपला बहिष्कार सुद्धा त्यांनी एक प्रकारचा कलाविष्कार बनवला. की जे आज चित्रपट सृष्टीतल्या वेगवेगळ्या घटकांसाठी पारितोषिक देतात, ते पारितोषिक देण्याच्या लायकीचे नाहीत, पारितोषिक ठरवण्याच्या लायकीचे नाहीत. हे दाखवण्याचा सर्वात उत्तम उपाय असा होता की ज्यांना पारितोषिक मिळाली सर्वाधिक त्यांनीच त्याकडे पाठ फिरवली. आधी पुरस्कार घ्यायचा आणि मग नंतर पुरस्कार परत द्यायचा, हा ढोंगीपणा असतो. त्यापेक्षा तो पुरस्कार न घेणं हा निषेधाचा किंवा विरोधाचा सर्वोत्तम कलाविष्कार आहे असं मी मानतो. आणि मग त्या पार्श्वभूमीवर तुम्ही मला कलंक म्हणताना, तुम्ही धुरंधर चित्रपटाला प्रपोगंडा म्हणताना, प्रचार म्हणताना, कलंक म्हणताना, डाग म्हणताना, मग ठीक आहे, तो डागाचा मला इतका अभिमान आहे की ज्यांच्यामुळे मी हिंदुत्ववादी आहे असं तुम्हाला वाटतं, मी थेट त्या संघाच्या कार्यालयात जातो. रणवीर सिंगची कृती ही कुठच्याही वक्तव्यापेक्षा अधिक भेदक आणि बोलकी आहे. रणवीर सिंग मोहन भागवतांशी काय बोलला, कुठेही आलेलं नाही. पण न बोलताही कृतीतून रणवीर सिंग जे बोललाय ते मला वाटतं सर्वाधिक महत्वाचं आहे. ज्यांना या सगळ्या धुरंधरच्या यशामुळे मिरच्या झोंबलेल्या आहेत ना, जखमा झालेले, जे रक्तबंबाळ झालेले आहेत, त्यांच्या जखमेवर नागपूरला जाऊन रणवीर सिंगने अक्षरशः मीठ सोडलं. हॅट्स ऑफ. त्याची जी भूमिका चित्रपटात एक अभिनयापुरती मर्यादित होती, ती अभिनयाची भूमिका रणवीर सिंगने नागपूरला जाऊन जिवंतपणे साकारलेली दिसली, म्हणून त्याची प्रशंसा मी करतो. यालाही भूमिका म्हणतात. तुम्ही भूमिका घेत असाल, आम्हालाही भूमिका घेता येतात, आम्ही गप्प बसलो याचा अर्थ तुमची भूमिका आम्ही स्वीकारली असं नाही. आतापर्यंतचे अपमान आम्ही गिळले, कधीतरी तुम्ही सुधाराली अपेक्षा केली नाही, म्हणून तुमच्या अंगावरून बुलडोजर न्यावा लागला आणि बॉलिवूड उद्ध्वस्त करावं लागलं. पण तरीही तुमची खुमखुमी जिरत नसेल तर तुमच्या जखमेवर मीठ चोळणं आणि आपण हिंदुत्व मानतो हे दाखवणं अगत्याचं होतं. हे रणवीर सिंगने केलं, त्याला मीठ चोळणं म्हणतात. त्याबद्दल त्याचं अभिनंदन करून थांबतो. विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.